बहुत ही खुशी की बात है कि हमारे नेता सभागृह में मुंबई कॉरपोरेशन के भारतीय जनता पार्टी के हाउस लीडर माननीय गणेश खटगर जी के दफ्तर का उद्घाटन हुआ है। इन्होंने जीवन भर लोगों की सेवा की है और मुझे खुशी है कि अब ये केंद्र इस क्षेत्र में सभी के समस्याओं का निवारण करने के लिए स्थापित हो गया है। जिस प्रकार से मनीषा ताई ने जीवन पर हमारे सभी भाई बहनों को एक उज्जवल भविष्य के लिए सेवा की है, ऐसे ही हमारे सभी नगर सेवक सेविकाएं साथ में मिलकर मनीषा ताई और भारतीय जनता पार्टी महायुति के सभी कार्यकर्ताओं के साथ इस क्षेत्र को उज्जवल और उत्तम बनाने में हम सब सेवा करेंगे, कोई कसर नहीं छोड़ेंगे। मुझे विश्वास है कि सबके सामूहिक प्रयास से दहिसर और पूरा उत्तर मुंबई देश की और मुंबई की शान बनेगी। रोजगार मिला। गणेश खटकर जी सभागृह नेता मुंबई महानगर पालिका के जो है उनके कार्यालय का उद्घाटन आज यहाँ पर हुआ है। इस सेवालय के माध्यम से गणेश खटकर जी यहाँ के परिसर के और आजू बाजू के परिसर के नागरिकों की सेवा करने का काम यहाँ से करने वाले हैं। आने वाले समय में उनका इस परिसर के और मुंबई शहर के तमाम नागरिकों की सेवा का कार्य अच्छी तरह से हो, इस प्रकार की शुभकामनाएं हम आज गणेश खटकर जी को देते हैं। इस सेवालय के उद्घाटन में यहाँ पर आमदार मनीषाताई चौधरी, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर जी, ये सब यहाँ पर उपस्थित थे, सभी नगर सेवक उपस्थित थे और बहुत बड़े पैमाने पर यहाँ की स्थानिक जनता भी इस सेवालय के उद्घाटन में यहाँ पर उपस्थित थी। आज बैठक हुई। मी हा शब्द दिला होता की निवडणूक झाली, निकाल लागला की मी तुमच्या सेवेत हजर होईन। मी 5व्या दिवशीच नवीन कार्यालयात बसायला सुरुवात केली होती आणि यानंतर हे आता ज्याला आपण वेल इक्विप्ड कार्यालय म्हणू शकतो जनतेच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। तुम्ही बघू शकता खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद, म्हणजे संपूर्ण परिसर भरलाय, पुरं ट्रॅफिक जाम झालंय। मलाही अपेक्षा नव्हती की माझ्या परिसरातील सोसायट्यांमधील एवढे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने येतील। या कार्यालयातून नक्कीच जनतेने ज्या विश्वासाने मला संधी दिली आहे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन, एवढं नक्की सांगतो। केंद्रीय मंत्री ते घेऊन स्थानिक आमदार असतील किंवा मुंबई अध्यक्ष असतील ते सर्व आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित होते। वरतून आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे असं म्हणा। बघा, असं आहे, गेली अनेक वर्ष मी पक्षाचं काम करतोय। यावेळेला मला पक्षाने संधी दिली म्हणून निवडणूक लढलो, संधी नसती जरी दिली तरी पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करतच होतो। त्यामुळे सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला आशीर्वाद आहेत आणि निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की झाडून सर्व नेते रोज चौकशी करायचे, मला मदत करण्यासाठी आले। माझ्या अप्रोच मी प्रचाराला असताना त्यांनी बैठका घेतल्या। पक्षाचं काम करता करता प्रामाणिकपणे आपण जेव्हा काम करतो तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा असतो आणि त्याचं प्रत्यंतर आज आलंय। केंद्रीय मंत्री असो, मुंबई अध्यक्ष असो, सर्व आमदार असोत, नगरसेवक, म्हणजे दक्षिण मुंबईतही नगरसेवक इथे आलेत। मुलुंड भांडूपचेही नगरसेवक आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला शुभेच्छा द्यायला इथे आलेत। उत्तर मुंबईचे झाडून सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आवर्जून सगळे उपस्थित आहेत। पण खूप बरं वाटतं की आपण जे काम करत असतो त्याची पोचपावती कुठे ना कुठे या अशा उद्घाटन किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने मिळते। मित्रमंडळी आहेत ज्यांनी निवडणुकीमध्ये मला, ज्याला तनमन धन म्हणू शकतो, मदत केली। या वॉर्डामध्ये निवडणुकीत किती दहशत होती ती तुम्हाला माहिती आहे की घोसाळकर फॅमिलीच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना ज्यांनी मला मदत केली ते सगळे आज या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आभारही मानतो आणि पक्षाचंही मी मनापासून आभार प्रकट करतो।